450 विषय घेतले गेले, 187 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. काय सांगाल एकंदरीत कुठली कामांना मंजुरी मिळालेली आहे आणि किती स्वरूपाचा निधी मिळालेला आहे? आता या आजची जी सर्वसाधारण सभा होती ही विशेष करून प्रभागातील कामांच्या वरती सभा होती. विकास कामं जी होती ती विकास कामं येथे 24 प्रभागातली प्रत्येक नगरसेविक म्हणजे जवळजवळ की शिवसेनेच्या नगरसेवकांना आम्हाला एकदा कॉल करून त्यांना सांगावं लागलं की अरे तुमची विकास कामं आम्हाला पत्र पाठवा जेणेकरून आम्हाला जीबी लावता येईल, जनरल बोर्ड लावता येईल. तर त्या अनुषंगाने नंतर त्यांच्याकडून सुद्धा विकास कामं आली. प्रत्येकाने गटनेत्याकडे पत्र दिलं होतं, त्यानुसार आमच्याकडे जशी पत्र आली त्यानुसार आम्ही विषय घेतले आणि जनरल बोर्ड प्रत्येकाला न्याय देण्यासाठी ची ही जनरल बोर्ड होती म्हणून हे विषय इतके आलेले आहेत. आणि काही जर कोणाचे कमी जास्त विषय झाले असतील तर नक्कीच आता आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला जनरल बोर्ड लावायची थोडे थोडे विषय घेऊन, कारण की हा मोठा गॅपनी ही जनरल बोर्ड लागल्या कारणाने ह्याच्यामध्ये विषय भरपूर आलेले आहेत. तर नक्कीच नंतरचे जे विषय आहेत ते सगळ्यांचे प्रभागातील जे विषय आहेत ते घेऊन प्रत्येकाला न्याय देण्यात येईल आणि त्याप्रमाणेच कामं केली जाणार आहेत. जसं जसं आपल्याला गरज आहे त्याप्रमाणे बजेटमध्ये चेंजेस करून किंवा त्याप्रमाणे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करून आम्ही पुढे कामं सरकवत जाणार आहेत आणि विकास कामं केली जाणार आहेत. निधीच्या असमानतेचा जो मुद्दा आहे जो काही नगरसेवकांनी उपस्थित केला, आता तुम्ही उत्तर पण त्यावरती दिलं, पण मग त्यासाठी आता त्यांची नाराजी जी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न कसा असेल, कारण मोठी तफावत असल्याचं वारंवार चर्चेमध्ये आलेलं होतं. नाही, मी जे सांगितले आता पुढची जी जनरल बोर्ड आम्ही लावणार आहोत त्याच्यामध्ये ज्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय झालाय, मी त्यांना आवाहन केलं की तुम्हाला पाहिजे तर डायरेक्ट तुम्ही माझ्याकडे तुमच्या कामांची लिस्ट पाठवा. मी नक्कीच त्याच्याबद्दल विचार करून पुढच्या जनरल बोर्डमध्ये ते विषय घेतले जातील, मंजूर केले जातील. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी मी एक नगराध्यक्ष म्हणून घेणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर आता ही तिसरी सर्वसाधारण सभा आणि सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं की आमची कामं केव्हा मार्गी लागणार आणि याच अपेक्षेने सगळे नगरसेवक होते आणि आता त्या विषयानं मंजुरी मिळालेली. काय प्रतिक्रिया आपली? नाही, खरंच ही जीबी खरं खूप लवकर आम्हाला लावायची होती, पण आचारसंहिता आली आणि बऱ्याच गोष्टीमध्ये गेल्या म्हणून हे खरं पुढे गेली. पण खरं पावसाळ्याच्या आधी जी विकास कामं किंवा जी कामं व्हायला पाहिजे त्या गोष्टींसाठी खरं ही सभा आम्हाला लावायची होती. आणि ज्या प्रत्येक नगरसेवकांनी जी विकास कामं त्यांच्या पत्रावरती दिलेली आहेत त्या सगळ्याच विकास कामांचा समाविष्ट ह्या आपल्या आजच्या अजेंडामध्ये केला गेलेला आहे आणि त्या संदर्भात आता पुढे लवकरच ह्या गोष्टींना आम्ही सुरुवात करू. खूप जोरदार चर्चा झाली या सभागृहामध्ये, पण अखेर प्रश्न सगळे मार्गी लागले. काय प्रतिक्रिया आपली आता या एक शहर विकासाला यामुळे गती मिळेल काय, आपली प्रतिक्रिया काय? कोळगाव बदलापूर नगर परिषदेची आज सर्वसाधारण सभा होती. जवळजवळ 462 या ठिकाणी विषय होते, कारण सर्व नगरसेवक निवडून आल्यानंतर ही पहिलीच मोठी सभा होती. प्रत्येक नगरसेवकाचे 4-4, 5-5, 6-6 विषय या ठिकाणी असल्यामुळे ही सभा मोठी झाली. पण मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, सन्माननीय उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले आणि आमचे सर्व सदस्य यांनी खेळीमेळीने ही सभा पार पाडली. काही नगरसेवकांच्या बाबतीत त्यांना थोडासा निधी कमी पडलाय, त्याची दखल देखील आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा यांनी घेतलेली आणि त्यांना देखील पुढच्या वेळेला न्याय दिला जाईल अशा प्रकारची भूमिका आहे. आणि एकंदर पाहता बदलापूर शहराचं राजकारण हे खेळीमेळीचं राहिलंय आणि पूर्वीपासून ती बदलापूर जे शहर आहे सांस्कृतिक शहर आहे, तर बदलापूर शहरामध्ये सर्वच राजकारणी लोक एकत्र असतात. निवडणुकीच्या वेळेला फक्त राजकारण असतं, त्याची प्रचिती आज या ठिकाणी दिसली आणि 100% सर्व मीटिंग ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी मंजूर झाली.